अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील एका छोट्याशा गावातून ते डबल महाराष्ट्र केसरी होण्यापर्यंतचा हर्षवर्धन सदगीर यांचा प्रवास अत्यंत जिद्दीचा आणि कष्टाचा आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ही एक प्रेरणादायी कथा. लाल मातीतील स्वप्न. हर्षवर्धन सदगीर यांची यशोगाथा. 1. वारसा कुस्तीचा ध्यास प्रगतीचा. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरदऱ्यात हर्षवर्धन यांचे बालपण गेले. कुस्ती त्यांच्या रक्तातच होती. आजोबा आणि वडील दोघेही पैलवान. घराण्यातली ही परंपरा पुढे नेण्याचे स्वप्न उराशी बाळगून हर्षवर्धन यांनी लाल मातीत पाऊल ठेवले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण आणि कुस्तीचे धडे गावातच झाले. पण स्वप्न मोठं होतं. महाराष्ट्र केसरीची गदा. 2. पुण्याची वारी आणि वस्तादांची साथ. मोठ्या व्यासपीठासाठी हर्षवर्धन पुण्यात आले. कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे त्यांनी वस्ताद काका पवार आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. पहाटे 4 वाजता उठून सराव, कडक डाएट आणि शिस्त हेच त्यांचे आयुष्य बनले. नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी अनेक कुस्ती मैदानं गाजवायला सुरुवात केली. 3. 2020 पहिले शिखर सर झाले. 2020 सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनं हर्षवर्धन यांना रातोरात स्टार बनवले. पुण्यात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्यांनी लातूरच्या शैलेश शेळके यांचा 3-2 अशा गुणफरकानं पराभव केला. दोन्ही पैलवान एकाच तालमीचे काका पवारांच्या असल्यानं ही कुस्ती खूप गाजली. हर्षवर्धन यांनी पहिली महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली. 4. मधला काळ. दुखापत आणि जिद्द. 2020 नंतरच्या काळात हर्षवर्धन यांना काही दुखापतींचा सामना करावा लागला. तसेच कोरोनामुळे सराव आणि स्पर्धांवर मर्यादा आल्या. लोक म्हणू लागले की हर्षवर्धन पुन्हा फॉर्मात येतील का? पण शांत स्वभावाच्या हर्षवर्धन यांनी टीकेला उत्तर न देता मॅटवर आपला घाम गाळणं सुरूच ठेवले. 5. 2026 ऐतिहासिक डबल धमाका. मार्च 2026 मध्ये पुण्यातील वाघोली येथे 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरली. हर्षवर्धन यांनी गादी विभागात आपले वर्चस्व गाजवले. पृथ्वीराज पाटील आणि जय पाटील यांसारख्या तगड्या पैलवानांना धूळ चारत त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर होते सोलापूरचे बलाढ्य महेंद्र गायकवाड. संपूर्ण महाराष्ट्र श्वास रोखून ही कुस्ती बघत होता. हर्षवर्धन यांनी आपल्या अनुभवाचा आणि ताकदीचा अचूक वापर करत 4-2 न विजय मिळवला. 22 मार्च 2026 रोजी हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी झाले. नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांच्यानंतर हा बहुमान मिळवणारे ते आधुनिक काळातील दिग्गज पैलवान ठरले. निष्कर्ष. हर्षवर्धन यांचा हा प्रवास सांगतो की यश मिळवणं कठीण असतं, पण ते टिकवणं आणि पुन्हा मिळवणं त्याहूनही कठीण असतं. एका साध्या शेतकऱ्याच्या मुलानं आपल्या कष्टाच्या जोरावर आज महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले.